जैन विद्यार्थी मित्रांनो, पोलीस दलात 225 पदांची भरती सप्टेंबर अखेर भरा अर्ज. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मैदानीचे नियोजन. राज्याच्या रक्षणासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकारने 15,631 पोलीस पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी प्रशिक्षण व खास पथकांचे अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली आहे. यातून सोलापूर शहर ग्रामीण पोलीस SRPF गट क्रमांक 10 व कारागृह विभागांतर्गत 225 पदे भरली जाणार आहे. 25 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो तरुण तरुणीच्या हृदयाची धडधड आता वर्दी मिळवण्याच्या तयारीकडे वळणार आहे. बघा, इथे यांनी तारीखसुद्धा दिलेली आहे, 25 सप्टेंबरला फॉर्म सुटणार आहे म्हणून. पुढे बघूया काय काय आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे 7 अकॅडमी आहेत. त्या माध्यमातून जवळपास 2,000 विद्यार्थी पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत आहेत. याशिवाय वैयक्तिक स्वरूपात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण तरुणींची संख्या देखील 7 ते 8,000 पर्यंत आहे. पोलीस भरतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणी दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज करतात, तर अन्य जिल्ह्यातून अनेक जण सोलापुरात भरतीसाठी येतात. पोलीस भरतीतील सोलापूरचा टक्का वाढला असून मागील 2 पोलीस भरतीत जिल्ह्यातील 70हून अधिक जणांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांची संख्या विशेषतः ग्रामीण भागात वाढली आहे. ठळक बाबी बघा. सुरुवातीला उमेदवारांची होणार मैदानी चाचणी. मैदानी चाचणीत किमान 40% गुण बंधनकारक. लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी 10 उमेदवारांची होणार निवड. लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडीवर असतात वस्तुनिष्ठ प्रश्न. मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी होईल लेखी परीक्षा. एका उमेदवारास एका पदासाठी एका जिल्ह्यात करता येईल अर्ज. वयोमर्यादा संपलेल्यांना एक संधी. आगामी पोलीस भरतीसाठी 22 व 23 या 2 वर्षात ज्या उमेदवाराची वयोमर्यादा संपली आहे त्यांना एक संधी अतिरिक्त देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या पोलीस भरतीसाठी इथे थोडं क्रेडिट मिस्टेक आहे. 22, 23, 24 आणि 25 असे 4 वर्षांमध्ये ज्यांची वयोमर्यादा गेली आहे त्यांना एक संधी देण्यात येणार आहे, विशेष संधी म्हणून. त्यामुळे या पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भरतीच्या अर्जाचे शुल्क कमी करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 450 रुपये आणि अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 350 रुपयांचा शुल्क लागणार आहे. जिल्ह्यातील भरतीसाठी बघा जागा कशा असणार आहे. तर सोलापूर शहरसाठी 99, ग्रामीणसाठी 92, SRPFसाठी 29, कारागृहासाठी 5 आणि असे 225. ठीक आहे. तर कारागृहासाठी स्पेशल जागा नसतात सोलापूरला, त्या पुणेमध्येच ॲड असतात, पुणे कारागृहामध्ये. पण त्यांनी वेगळ्या करून दाखवलेलं आहे म्हणजे इथे किती वॅकंट आहे म्हणून. तर या व्हिडिओने इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.